नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज आपण पेपर वनचे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यूज पाहणार आहोत. आज त्याचा पार्ट 6वा आहे. संभाव्य प्रश्न जे आहेत ते आपण इथे बघणार आहोत आणि परीक्षेत एकंदरीत असेच प्रश्न विचारले जातात. हा एक तुमचा चांगल्या पद्धतीचा अभ्यास होईल आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा माझ्यासोबत उत्तरे देत चला आणि शेवटी सांगा की तुमचे किती उत्तरे बरोबर असलेली आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर पण 2026 याचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील आहे, 10 युनिटचे नोट्स मिळणार आहेत, युनिट वाईज एमसीक्यूज असणारे 5000 प्लस एमसीक्यू सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट, लास्ट 15 वर्षाची पीवायक्यू सोल्युशन आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 3000 रुपये आणि आफ्टर डिस्काउंट 2600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. आपल्याकडे पेपर टूचं पण क्रॅश कोर्स आहे, ज्यामध्ये मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. यामध्ये तुम्हाला पेपर वन फ्री मिळणार आहे, कम्प्लीट 10 युनिटचे नोट्स मिळणार आहे, 20 अधिक टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 10,000 रुपये आणि आफ्टर डिस्काउंट ते 4,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. खालीलपैकी खालीलपैकी कोणते इंटरनेट हार्डवेअर आवश्यकता दर्शवते? मोडेम, हब, ब्रिज, राउटर, गेटवे. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट इंटरनेट हार्डवेअर रिक्वायरमेंट्स? मॉडेम, हब, ब्रिज, रोटर, गेटवे. तर यामध्ये जे आहे मोडेम, हब, ब्रिज, राउटर आणि गेटवे हे पाचही होते आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. ओके. एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर फाईल्स कोणत्या स्वरूपात पाठवता येतील हे ठरवणारे मार्गदर्शक तत्वे किंवा मानकांचा संच काय आहे? व्हॉट इज अ सेट ऑफ गाईडलाईन्स ऑर स्टँडर्ड्स दॅट डिटरमाइन्स द फॉर्मॅट इन विच फाईल्स कॅन बी सेंड फ्रॉम वन कम्प्युटर टू अनदर? TCP, IP, FTP, वरीलपैकी सर्व. तर एकंदरीत यामध्ये जे आहे ते आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, है ना. हे FTP जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. याचा फुल फॉर्म आहे फाईल ट्रान्सफर protocol. Okay, तर FTP is a standard network protocol used specifically for a transferring files between a client and a server on a computer network. ओके, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट परीक्षा यासाठीचे 5000 प्लस प्रश्नाचा संच असलेली पुस्तिका, ज्यामध्ये जे मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आहे आणि हे Amazonवर अवेलेबल आहे. ओके. ह्यामध्ये आपल्याला संपूर्ण मागील वर्षाची प्रश्नपत्रिका, युनिट वाईज प्रश्नपत्रिका आणि फुल लेंथ मॉक टेस्ट आहे. त्यामुळे तुम्ही आजच ऑर्डर करा आणि अभ्यासाला लागा. यासोबतच आपल्याकडे महाराष्ट्र सेट कॉमर्ससाठी सुद्धा 2500 प्लस प्रश्नांचा संच असलेली संपूर्णतः नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार असलेले एकमेव पुस्तक आहे, ज्यामध्ये आपल्याला मॉक टेस्ट, PYQ टेस्ट आणि युनिट वाईज टेस्ट मिळेल आहे. हे सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता Amazonवरून. याची लिंक हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. चला, खालीपैकी कोणते वेब ब्राउझर आहेत? इंटरनेट एक्सप्लोरर, मोझिला फायरफॉक्स, ऑपेरा, सफारी. विच ऑफ द फॉलोइंग आर वेब ब्राउझर्स? इंटरनेट एक्सप्लोरर, मोझिला, फायरफॉक्स, ओपेरा, सफारी. तर यापैकी चारही जे आहे ते वेब ब्राउझर आहे, ज्याच्यावर आपण सर्च करू शकतो, गुगल, है ना. गुगल करू शकतो. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मॉडेम एक सॉफ्टवेअर आहे, मॉडेम व्होल्टेज स्थिर करण्यास मदत करते, मॉडेम एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, मॉडेम अॅनालॉग सिग्नलला डिजिटल आणि त्याउलट रूपांतरित करतो. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? अ मॉडेम इज सॉफ्टवेअर, अ मॉडेम हेल्प स्टॅबिलाइज व्होल्टेज, अ मॉडेम is an operating system, a modem converts analog signals to digital and vice versa. आता मॉडेम काय आहे? तर मॉडेम एकंदरीत काय आहे, तर तो काय करतो, अॅनालॉग सिग्नलला डिजिटल आणि त्याउलट रूपांतरित करतो. म्हणजे काय करतो, कन्वर्ट करतो अॅनालॉग सिग्नल टू डिजिटल वाईस वर्सा. ठीक आहे. मॉडेम स्टँड्स म्हणजे मॉड्युलर डिमोल्युटर असं त्याला म्हटलं जातं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. ओके. बायोमेडिकल टेस्ट वेस्ट भारत संबंधित नियम काय अंतर्गत अधिसूचित केले जाते? अंडर विच रूल्स आर द रेग्युलेशन रिगार्डिंग बायोमेडिकल वेस्ट नोटिफाईड? एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट म्हणजे पर्यावरण संरक्षण कायदा 1980, पर्यावरण संरक्षण कायदा 1983, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 की पर्यावरण संरक्षण कायदा 1988?
तर यामध्ये जे आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट जे आहे ते 1986 पर्यावरण कायदा 1986 यांच्या अंडर झालेला आहे. तर मग आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. हा जो मागचा प्रश्न होता हा युनिट 9चा आहे. ओके. आणि त्याच्या मागचं तर आपलं आयसीटी मधले प्रश्न आहे. त्यानंतर प्राथमिक हवा प्रदूषक आणि दुय्यम वायू प्रदूषक यांच्यात मुख्य फरक काय आहे? हा सुद्धा युनिट 9चा प्रश्न आहे. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन प्रायमरी एअर पोल्युटंट अँड सेकंडरी एअर पोल्युटंट? एअर पोल्युशन आणि जे पण पोल्युशन्स आहेत, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, साऊंड पोल्युशन, हे खूप महत्वाचे आहे. ओके. त्यामुळे हे सगळं नोट करून ठेवायचं. तर ए म्हणते पूर्वी पाण्याचे रेणू असतात तर दुय्यम प्रदूषक नसतात. म्हणजे द फॉर्मल कंटेन वॉटर मॉलिक्युल्स वेअर एज सेकंडरी पोल्युटंट डू नॉट. बी प्रायमरी एअर पोल्युटंट हॅव अ मोर डायरेक्ट इम्पॅक्ट ऑन अ ह्युमन हेल्थ. प्राथमिक वायू प्रदूषकांचा मानवी आरोग्यावर अधिक थेट परिणाम होतो. सी पूर्वीचे वातावरण थेट वातावरणात सोडले जाते तर नंतरचे वातावरण वातावरणातील रासायनिक अभिक्रियामुळे तयार होतात. द फॉर्मर आर रिलाइज्ड डायरेक्टली इन टू द ॲटमॉस्फिअर वेअर ॲज द लायटर आर फॉर्म ड्यू टू केमिकल रिॲक्शन इन द ॲटमॉस्फिअर. डी प्राथमिक वायू प्रदूषक सूर्यप्रकाशात रासायनिक अभिक्रियांद्वारे तयार होतात तर दुय्यम वायू प्रदूषक नसतात. प्रायमरी एअर पोल्युटंट्स आर फॉर्म्ड विया फोटोकेमिकल रिॲक्शन इन सनलाइट whereas secondary air pollutant are not. तर चला सांगा बघू काय असणार आहे. तर यामध्ये जे असतं प्रायमरी पोल्युटन्स कोण आहे जे डायरेक्टली फ्रॉम सोर्सेस जसं की सीओ झालं, है ना, सीओ झालं, SO2 झालं, हे झालं प्रायमरी पोल्युटंट. आणि सेकंडरी जे आहे ते ग्राउंड लेवलवर ओझन स्मॉग फ्रॉम वेअर प्रायमरी पोल्युटंट रिॲक्ट इन द ॲटमॉस्फिअर. आपलं उत्तर काय असणार आहे? पूर्वीचे वातावरण थेट वातावरणात सोडले जाते म्हणजे प्रायमरी आर डायरेक्टली इमिटेड सेकंडरी. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. शरीराच्या वेगवेगळ्या भागात ऑक्सिजन वाहून नेण्याची रक्ताची क्षमता कमी करून खालीलपैकी कोणता वायू मानवी आरोग्यावर परिणाम करतो? विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस अफेक्ट्स ह्युमन हेल्थ बाय रिड्युसिंग द ब्लड कॅपॅसिटी टू कॅरी ऑक्सिजन टू डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी? कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड की नायट्रोजन डायऑक्साइड? तर ते काय असणार आहे? ते आहे कार्बन मोनोऑक्साइड. ठीक आहे. तर मग आपलं उत्तर काय असणार? ऑप्शन ए असणार आहे सीओ. सीओ बाइंड स्ट्रॉंगली टू हिमोग्लोबिन टू फॉर्म अ कार्बोक्सी हिमोग्लोबिन. ठीक आहे. त्यामुळे काय होते? आपली ब्लडची कॅपॅसिटी कमी होत जाते. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. फोटो रासायनिक धुके कसा तयार होतो? हाऊ इज फोटोकेमिकल स्मॉग फॉर्म? ए प्राथमिक वायू प्रदूषकांचे उत्सर्जन, रिलीज ऑफ प्रायमरी एअर पोल्युटंट. बी इंटरॅक्शन बिटवीन केमिकल like CFS ozone. C reactions between secondary air pollutant. D release of strong disinfected and random insect building. इमारतीच्या आत तीव्र जंतुनाशके आणि रेडॉन यांचे उत्सर्जन. चला सांगा बघू. तर ते जे आहे दुय्यम वायू प्रदूषक आणि सूर्यप्रकाश यांच्यातील अभिक्रिया आहे. रिएक्शन्स बिटवीन सेकंडरी एअर पोल्युटंट अँड सनलाइट. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. बीओडी म्हणजे काय? व्हॉट डज द बीओडी स्टँड फॉर? जैविक ऑक्सिजन मागणी, मूलभूत विरघळलेला ऑक्सिजन, जैविक सेंद्रिय मागणी, जैविक ऑक्सिजन विघटन. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, बेसिक डिझॉल्व्ड ऑक्सिजन, बायोलॉजिकल ऑर्गॅनिक डिमांड और बायोलॉजिकल ऑक्सिजन डिकम्पोजिशन. तर ते जे आहे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे आपलं ऑप्शन काय? ऑप्शन ए असणार आहे. बीओडी मेजर्स द अमाऊंट ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन नेडेड बाय एरोबिक बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम टू ब्रेक डाऊन ऑर्गॅनिक मटेरियल प्रेझेंट इन अ गिव्हन वॉटर. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. पुढीलपैकी कोणत्या आयोगाच्या अहवालाचे शीर्षक शिक्षण व राष्ट्रीय विकास अहवाल आहे? विच ऑफ द फॉलोइंग कमिशन्स रिपोर्ट्स इज टायटल एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट? राधाकृष्ण कमिशन, कोठारी, मुदियालर, नॉन ऑफ द अबव. कोण असणार आहे? तर शीर्षक जे आहे शिक्षण व राष्ट्रीय विकास हे कोठारी कमिशनचे आहे म्हणजे कोठारी आयोगाचे आहे. ठीक आहे. 1964 ते 1966 पर्यंत याला कोठारी कमिशन आहे. याला आपण नंतर मग एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट असं पण त्याला म्हणतात. त्यामुळे आपलं उत्तर असणार ऑप्शन बी. पंतप्रधान म्हणजे काय? व्हॉट इज द पंतप्रधान? पंतप्रधान कोण असतात? राज्यप्रमुख, सरकार प्रमुख, राज्यप्रमुख आणि सरकार प्रमुख वरीपैकी काही नाही. हेड ऑफ द स्टेट, हेड ऑफ गव्हर्नमेंट, हेड ऑफ स्टेट अँड गव्हर्नमेंट. तर ते काय असतात? ते असतात बी हेड ऑफ गव्हर्नमेंट. ओके. इन इंडियाज पार्लमेंट सिस्टम द प्रेसिडेंट ऑफ द इज द हेड ऑफ स्टेट while the prime minister is the head of government. Okay. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. भारतीय राष्ट्रपतींनी राज्यसभेचे किती सदस्य नामित केले? हाऊ मेनी मेंबर्स ऑफ द राज्यसभा आर नॉमिनेटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ द इंडिया? तर ते जे आहेत ते आहेत 12.
ओके, आर्टिकल 80 जे आहे ते काय म्हणतात, इंडियन कॉन्स्टिट्यूशन एम्पॉवर द प्रेसिडेंट नॉमिनेट 12 मेंबर. आर्टिकल 80 मध्ये ते नमूद केलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. 1984 मध्ये युजीसीने स्थापन केलेले पहिले आंतर विद्यापीठ केंद्र कोणते आहेत? विच इज द फर्स्ट इंटर युनिव्हर्सिटी सेंटर एस्टॅब्लिश्ड बाय द UGC इन 1984? इंटर युनिव्हर्सिटी ॲक्सिलेटर सेंटर, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स, इंटर युनिव्हर्सिटी ॲक्सिलेटर सेंटर न्यूक्लिअर सायन्स. ते कोणते आहे? ते आहे ऑप्शन ए. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संसद सदस्याला संबोधित करण्याचा अधिकार आहे? विच ऑफ द फॉलोइंग ऑफिशियल्स हॅज द राईट टू ऍड्रेस पार्लमेंट? द चीफ इलेक्शन कमिशनर, कंप्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, सॉलिसिटर. म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त, नियंत्रक आणि महालेख परीक्षक भारत, मुख्यतर सामान्य कायदे पंडित सामान्य भारत. कोण असणार आहे? तर भारत अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया जे आहे त्याचं आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, ऑप्शन सी. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे गणिताचा. एका बॅगमध्ये 1 रुपया, 50 पैसे आणि 25 पैशाची नाणी असतात. बॅगमधील एकूण रक्कम 35 रुपये. प्रत्येक प्रकारच्या किती नाणी आहेत बॅगमध्ये? अ बॅग कंटेन्स 1 रुपी, 50 पैसे and 25 पैसे कॉइन. द टोटल अमाऊंट इन द बॅग इज ₹35. हाऊ मेनी कॉइन्स ऑफ इच टाइप्स आर देअर? ठीक आहे, तर आपण 1 रुपीजचं बघू. एक्स. ओके. 0.50, 0.50 एक्स आणि 25, 0.25 एक्स. आता यांना ऍड करा, किती होतं? 1.7 एक्स. ओके. आणि हे किती झाले? रक्कम 35 आहे. ओके. 1.75 एक्स इज इक्वल टू 35. एक्स इज इक्वल टू 35 डिवाइड बाय 1.75 म्हणजे 20. म्हणजे आपलं उत्तर काय असणार? ऑप्शन सी असणार आहे. बॅगमध्ये किती पैसे आहेत? 20 रुपये आहे. हा, 20 रुपयांचे कॉइन्स जे आहेत ते 20 आहे. ओके, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. खालीलपैकी कोणते विधान परस्पर विसंगत आहे? बहुतेक कवी अहंकारी नसतात. बी, बहुतेक कवी नम्र असतात. सी, काही कवी अहंकारी असतात, काही कवी गैर अहंकारी नसतात. खाली दिलेल्या संहितांमधून योग्य उत्तर निवडा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर म्युच्युअली इनकन्सिस्टंट? मोस्ट पोएट्स आर नॉट ॲरोगंट. मोस्ट पोएट्स आर हंबल. सम पोएट्स आर ॲरोगंट. सम पोएट्स आर नॉट ॲरोगंट. तर सांगा बघू काय असणार आहे? तर बी जे आहे, बहुतेक कवी नम्र असतात आणि काही कवी अहंकारी असतात. बी, सी किंवा ए, सी. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, ए, सी. बहुतेक कवी अहंकारी नसतात, काही कवी अहंकारी असतात. ओके, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. हे परस्पर विरोधी आहे ना, त्यामुळे परस्पर विसंगत आपल्याला विचारलेलं आहे, त्यामुळे अशा पद्धतीचं उत्तर आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, प्राचीन संस्कृतीतील बहुतेक प्रमुख ठिकाणे नद्याजवळ वाढली कारण नद्या सिंचनासाठी पाणी पुरवतात आणि वाहतुकीचे साधन म्हणून काम करतात. मोस्ट मेजर साइट्स ऑफ एन्शियंट सिव्हिलायझेशन डेव्हलप नियर रिव्हर्स. रिझन, रिव्हर प्रोव्हाइड वॉटर फॉर इरिगेशन अँड सर्व्स ॲज अ मीन ऑफ ट्रान्सपोर्ट. चला सांगा बघू. ए सत्य आहे परंतु आर खोटे आहे. ए खोटे आहे परंतु आर सत्य आहे. ए आणि आर दोन्ही सत्य आहे आणि आर हे एच योग्य स्पष्टीकरण नाही. ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. काय असणार आहे आपलं उत्तर? आपलं उत्तर आहे ए आणि आर दोन्ही सत्य आहे आणि आर जे आहे ते एचे स्पष्टीकरण आहे. अशा पद्धतीचे जेव्हा प्रश्न आपल्याला विचारले जातात तेव्हा विधाने जर का समजत नसेल तर विधान आणि कारण सतत वाचायचं. तेव्हा आपल्याला थोडं लक्षात यायला लागतं की त्यांना काय म्हणायचं आहे. ओके, त्यामुळे असे प्रश्न आले तर कन्फ्यूज होऊ नका. आणि एकंदरीत आपण बहुतेक प्रश्न घेतलेले आहेत. तुम्ही मोजून घ्या आणि किती तुमचे उत्तर बरोबर आहेत ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तुम्हाला 5,000 प्लस पुस्तकाचा संच असलेली पुस्तकं घ्यायची असेल तर लिंक पाठवते मी, ते टाईप करा. आणि कॉमर्सचं सुद्धा आपल्याकडे पुस्तक अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही मिळवू शकता कॉमर्सवाले. ओके, या व्यतिरिक्त आपण बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.